महालक्ष्म्या आल्यात 2 दिवसावरती आणि फराळाचं बरंच काय बनवायचं आहे. तर शुभांगीनं सुरुवात केलेली आहे फराळ बनवायला. याच्यामध्ये काय पाक बनवला का ग? बरोबर. शंकरपाळ्यासाठी पाक हे पाक बनवला नाही ते हां, साखर विरघळून घेतली. शंकरपाळे बनवायचे आहेत आणि खाली हे बुंदीचे लाडू बनवायचे आहेत म्हणे. बेसन पीठ चाळून आमच्या चॅनलवर ते आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ बघा. काय काय बनवणार आहे काय काय नाही सगळं तुमच्या लक्षात येईल. मस्त ताजा कढीपत्ता आणलाय चिवडा बनवायसाठी. आता त्याने काय होतं ग बेसन? याचं बेसन एक न्याळ करून घेणं लागतं. एक न्याळ हा असं हे असं पडलं पाहिजे म्हणजे बुंदी पडते. अच्छा बुंदीसाठी. हा बरं. आता हे काय मैदा मैद्याचं काय बनवलीस? शंकरपाळी. शंकरपाळे मैद्याचे हा म्हणजे उंडा चुरून घ्यायले हा लगेच. घेत म्हणजे आज की 2 आयटम बनवणार आहे का एक? 2. जेवढं होईल तेवढं आहे ना. चालेल. कारण तर मग उद्या आणि एक दुकानावर जायचं. अच्छा उद्या दळणं करायचं तर. अच्छा चल जेवढं होईल तेवढं करतो यायचं पण ठीक आहे. शंकरपाळ्याचं काय काय घेतलं किती आहे शंकरपाळ्याचे? मैदा आहे 5 वाट्या. 5 वाट्या आणि साखर 3-3.5 वाटी आहे आणि तेल 1 वाटी. आणि त्याला काय चूल आली फक्त आहे ना. चुरायची वाट्या कोणत्या वाट्या घेतल्या म्हणजे मैदा म्हणजे? एक वाटी छोटी वाटी असेल तर आपल्या वाटीनं. आणि छोटी वाटी 5 वाट्या मैदा घेतलाय. 1 किलो मैदा आहे. 1 किलो मैदा आहे अजून 1 किलोच्या थोडस वरती असं. अच्छा अच्छा झालं. साखर त्याला 3 वाटी साखर. म्हणजे 1 किलो मैदा 1 किलो साखर 1 किलो साखर थोडी उरेल 3 वाट्या म्हणजे 3 पाव. चल ठीक आहे. जास्त गोड होतील ना. बरं. दीड वाजले असेल ना. हा 1:30 वाजलाय. काढायचं याला पाक करायचा.